नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चकुल्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी कुकर घेतलेला आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त अशी तुरीची डाळ घेतलेली आहे। याला स्वच्छ धुवून घेऊया आपण। डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। पाणी मी 1 ग्लास टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कैरी। ह्याच्या अगोदर पण मी चकुल्याची रेसिपी अपलोड केलेली आहे। जशी आपण सातारा भागाला जशी करतात का नाही तशी, कोण हिरव्या मिरच्या टाकून करतं, कोण लाल मिरची पावडर टाकून करतं। तर मी आज तुम्हाला थोडीशी वेगळी अशी चकुल्याची रेसिपी दाखवणार आहे, कारण या गरमीच्या दिवसात का नाही जेवण जात नाही आणि स्वयंपाक करायचा कंटाळा येतो। तर तुम्ही एकदा अशा पद्धतीनं करून खा। आता ह्याला काय करणार आहे, कुकरच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। 4 जरी शिट्ट्या केल्या तरी पण चालते। चकुल्यासाठी बघा आपल्याला गव्हाचं पीठ घेतलेलं 1 वाटी, तुम्ही कमी जास्त केलं तर चालते, जसे म्हणजे तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे पीठ घ्यायचं। त्यात टाकायचं एकदम थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून असं घट्टसर असं मळून घ्यायचा गोळा। पीठ बघा मळून झालेलं आहे अशा पद्धतीत। आता थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि लावून असं एका साईडला आपल्याला झाकून ठेवायचे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होस्तवर। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, खाली काढून घेतलेलं आहे कुकरात। आपण झाकण काढूया। मस्त बघा डाळ शिजलेली आहे अशा पद्धतीत डाळ शिजली बघा। आता ह्याला काय करायचं, थोडंसं घोटून घ्यायचं। मिक्स केलेलं आहे बघा। थोडंसं तुम्ही फिरक्यानं घोटलं तरी चालेल, पण एकदम पण गाळ असं नाही पाहिजे मला। असं थोडंसं त्याची डाळ अशी आली पाहिजे। ह्याच्यामध्ये बघा मी कोमट पाणी केलेलं आहे, 1 ग्लास घेतलेला आहे। आता हे कसं माहिती आहे का, परत आपण उकळवलं का नाही फोडणी टाकल्यानंतर, तर हे आहे ही पण डाळीचा एकदम गाळ होऊन जातो। आणि कैरीची साल काढून घ्यायची बरं का, बिनसाल काढता कैरी टाकू नका। जर पाहिजे तर तुम्ही थोडीशी फिरक्यानं घोटून घेतली तरी पण चालेल। गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे। आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। त्यात टाकायचे छोटा 1 चमचा जिरं। त्यात टाकायचे आपल्याला लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत बघा, कुटून घेतलेल्या आहेत आणि देशी लसूण आहे हा। त्यात टाकणारे हिंग पावडर। त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कढीपत्ता आणि मी मिरची बघा कुटून घेतलेली आहे। तिखटवाल्या मिरच्या मी 3 घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केल्या तरी चालेल। मस्त अशा बघा काय होतं, हिरव्या मिरचीनं ना चव छान येते। कमी तिखट खात असेल तर कमी टाका, आणि जर तुम्हाला हिरवी मिरची जर टाकायची नसेल ना तर तुम्ही लाल मिरची जरी टाकली तरी चालू शकते। ह्यात टाकणारे मी सुक्कं खोबरं एकदम थोडंसं बारीक एकदम किसून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे मी थोडीशी हळद, आपली घरची हळद आहे बा, मस्त असा कलर येतो। आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला डाळ टाकून घ्यायची। अशी फोडणी बसली पाहिजे, म्हणजे काय होतं चव छान येते। आणि कधी कधी काय करायचं, फोडणी अशी आपण डाळीला देतो ना, थोडंसं वतलं की झाकण ठेवायचं, नंतर बाकीचं वतायचं, म्हणजे त्याच्या फोडणीची बी चव एकदम छान येते। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। देठा सकट घेतलेले पातळ असे बारीक देठं घेतलेले आहेत। चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याला आपण उकळून देऊया। डाळ उकळती तवर आपण काय करूया, चपाती लाटून घेऊया। एक छोटा गोळा घेतलेला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा मोठा घेतला तरी पण चालू शकतं। चपाती बघा मी लाटून घेतलेली आहे, जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे करायची। ही थोडीशी जाड ठेवलेली आहे आणि ह्याला काय करणार आहे, आता आपण कापून घेऊया। लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे कापायच्या। कापून घेतल्यात बघा, तशा आपण तिरक्या कापून घेऊया। आता हे काय करणार आहे माहिती आहे का, ह्या कापून घेतलेले एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीनं मी बाकीच्या पण करून घेणार आहे। मस्त बघा असं उकळलेलं आहे अशा पद्धती। जर तुम्हाला जर पातळ पाहिजे असलं तर अजून जरी पातळ केलं तरी चालतं, पण काय होतं तुम्हाला मी ह्यातलं एक सांगते। हे आता उकळते बघा चांगलं, आणि अजून आपल्याला ह्याच्यामध्ये चकुल्या टाकायच्या आहेत। मग त्या टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला अजून ही घट्ट होतं बघा। आपण जोपर्यंत खातो तर एकदम गरम आपण खात नाही, थोडंसं थंड झाल्यानंतरच खातो ना, तर एकदम घट्ट बनतं बघा। आता ह्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया। गॅस आहे मीडियम, टाकून घेतलेत बघा। आता हलवून घेऊया आपण, गॅस आहे मीडियम। आता ह्या बघा किती 3 चपात्याच्या ह्याच्यामध्ये गेलेल्या आहेत, छोट्या चपात्या बघा अशा पद्धतीमध्ये। आता ह्या चांगल्या शिजवून देऊ। आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एखादी डाळ दिसत असेल मोठी, मी जास्त घोटून घेतलेलं नाही आहे, चमच्यानं फक्त मी हलवलेलं आहे। जेव्हा आपण खायला घेतो ना तेव्हा बघा हे अशा पद्धतीत ते छान लागतं ना चवीला। आणि जर तुम्हाला गाळ पाहिजे असेल ना एकदम, तर मग फिरक्यानं घोटायचं। तर ही शिजत बघा ही डाळसुद्धा जेवढी दिसते ना आपल्याला थोडी मोठी, ती पण आपली गाळ होऊन जाईल मस्त। आता ह्याला काय म्हणजे 5 ते 7 मिनिट एकदम मीडियम गॅसवर शिजवून द्यायचं। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, चांगल्या शिजलेल्या आहेत। थोड्या वेळानं बघा मी हलवलेले आहेत, असं मस्त अशा शिजवून द्यायच्या चांगल्या।
बघा किती मस्त अशा झालेल्या आहेत आणि एकदम थंड झाल्या का नाही की मग जास्त घट्ट होतील. तर अशाच पद्धतीनं करा आणि छोट्या छोट्या जरी करून टाकल्या तरी तुम्ही चालेल. मी थोड्याशा अशा मोठ्या मोठ्याच केलेल्या आहेत. आता हे घेताना का नाही एका प्लेटमध्ये घेतलं की बाजूला उडदाच्या डाळीचा पापड, लोणचं, मिरची घ्यायची. मस्त असं लागतं. त्या गरमीच्या दिवसात काय होतं वेगळं. आता मी ह्याच्यात माहिती आहे का कैरी टाकलेली आहे. कैरीमुळं ते किती छान चव येईल का नाही, तुम्ही करून बघा. आणि आपल्या साध्या पद्धतीत बिन कैरी टाकता पण रेसिपी अपलोड केलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता जरा मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ह्याला काय म्हणता ते सांगा. आमच्या भागाला ह्याला चकुल्याचं म्हणतात. तुमच्या भागाला ह्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आणि काय वेगळं करून जर खात असाल ह्याच्यामध्ये तरी पण मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.